तो पार्किंग वाला जो असेल, ऐकलं का, आणि त्यांनी पण काही पैसे घेतले असतील अशा तक्रारी आलेल्या आहेत. पण जो जो टेंडर जो चालवतोय त्याचं नाव काय कंपनीचं, त्यावेळेस कंपनी नाव करावलं काय, याचं कंपनी नाव काय होतं बघ, काय नाव आहे बघ जरा. हा 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 काय कुठे लिहिले, हा अच्छा, एटर्ना राईट कंपनी आहे. या ठिकाणी यांचं अनेक पार्किंग टेंडर जे आहेत आणि ते टेंडर घेत आहेत. पण आम्हाला जी माहिती अशी मिळाली आहे की मंथली जे 500-600 रुपये जे आहे, 1000 घेतले जात आहेत आणि नागरिकांची लूट केली जाते. आणि ह्या ठिकाणी जिथे 20 रुपये जे आहेत ते प्रत्येकाने 40 रुपये घेतले जातात, ऐकलं का. आता हे काय करतात, मोठ्या कंपनी ज्या आहेत ना, ह्या स्वतः घेत आहेत आणि इतरांना चालवा देत आहेत, अशी आम्हाला माहिती मिळाली आहे. पण नागरिकांची लूट होत आहे आणि त्या अनुषंगाने आम्हाला ते पत्र काही आलेले आहेत, काही माहितीचे अधिकार पण आहेत. आणि नियमाप्रमाणे यांच्या टेंडर याच्यामध्ये साधारण एक तीन केसेस झाल्या तर त्याच्यावरती कारवाई होते. याच्यावर 7 झालेले आहेत. आता माझा DRM ऑफिसला माझा प्रश्न आहे की तुम्ही या ठाण्याच्या नागरिकांना लुटायचं तुम्ही ठरवलं आहे का, आणि काय चालेल लूट. तुम्ही ह्या ठिकाणी जो मेन टेंडर जो आहे त्याचा इंटरना म्हणून जो आहे, तर त्याचे अनेक टेंडर आहे आणि याचं DRM ऑफिसचे लागे बंद आहेत म्हणून कारवाई होत नाही अशी नागरिकांनी तक्रार केलेली आहे. आणि गेले कित्येक दिवस आमच्याकडे ह्या संदर्भात तक्रार आलेली आहे. आणि आम्ही ते आज आम्ही शहानिशा करण्याचं इथं आलोय. आता आम्ही इथे जाऊया, पुढे काय इथं काय पुढे बोर्ड लिहिले काय कसं काय ते तुम्हाला दाखवू, बघूया कसं काय ना. याच्या मागे एक होतं, याच्या मागे होतं ना, ए बघ जरा, आता एक मिनिट बघ जरा, ओपन कर हा. आकाश याच्या मागे बघ काय कर जरा, हे मागे ओपन कर. हा हे बघा, याच्या मागे रेड कार्ड आहे, ओरिजिनल रेड कार्ड वेगळं आहे, हे रेड कार्ड वेगळं आहे. अशा प्रकारे हे नागरिकांची लूट करत आहे. नागरिकांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि आम्हाला ना हे जे चालवत आहेत यांच्याबद्दल आम्हाला काय म्हणणं नाहीये. पण मेन जी इंटरनल कंपनी जी आहे ती नागरिकांची लूट करते, कारण की हे लोक जे ते घेऊन यांना चालवायला देतात, ऐकलं का. त्याच्यामुळे ह्या बिचारांची काय म्हणजे यांची चूक आहे की नाही का मला माहिती नाही, पण नागरिकांची लूट होत आहे. आणि अशा प्रकारे हे ठाणा स्टेशनला हे पार्किंग जे चालवत आहेत हे नागरिकांकडनं पैसे घेत आहेत, वाजवी पैसे घेतात आहे. आणि 600चा जो मंथली पास जो आहे ते हे लोक 1000 घेत आहे. अशा प्रकारे नागरिकांची तक्रार आलेली आहे. आणि बघा इथे आज आम्ही ह्या पार्किंगमध्ये आलेलो आहे आणि आता ते मूळ रेट कार्ड वेगळं आहे. बघा इथे बघा इथे मला आहे मूळ रेट कार्ड वेगळं आहे आणि आता हे लावलं वेगळं आहे. अशा प्रकारे जे आहे ते आम्हाला जी माहिती मिळालेली आहे, हे बघा हे मूळ इथे रेट कार्ड लिहिलंय आणि हे बघा हे रेट कार्ड, हे बघा हे अशा प्रकारे झाकलेलं आहे बघा. आणि ही नागरिकांची लूट आहे. आणि सर हे सर्व असं या अनेक ठिकाणी असेच जे आहे ते फसवाफसवीचे कारभार चालू आहेत. आता आज बाईक पार्किंग परिसरामध्ये असं चालू, अनेक ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात अनेक असे अनेक मुद्दे जे आहेत ते या ठिकाणी कसं बघतात बघा. याच्यामध्ये जे मूळ टेंडर जे आहे ना यांची खरी चुकी आहे, कारण का ते यांना चालवतात ना मुळात यांना वाजवी दर देत आहेत, ऐकलं का. त्याच्यामुळे ह्या साऱ्या गोष्टी यांना परवडत नसतील. पण हे जे टेंडर टाकतात ना यांची खरी चुकी आहे. आणि ही जी कंपनी जी आहे इंटरना म्हणून, ऐकलं का, हिला टर्मिनेट केलं पाहिजे, ऐकलं का. कारण की ही वाजवी पैसे घ्यायला, कारण हे कामगार आहेत यांना सांगत असेल मुळे घेत असेल ना, तर कामगारांना बोलण्यात काय हे नाही, दोष द्यायचं नाही. पण इंटरनेट जी कंपनी जी आहे, ठीक आहे, हिच्यावर मेन कारवाई झाली पाहिजे. आणि ह्या संदर्भात आमच्याकडे सबळ पुरावे आहेत. हे बघा हे सबळ पुरावे आहेत. हे बघा पार्किंगचा रेट वेगळा आहे, हे रेट आहे 20-20 रुपये प्रत्येकाला, पण हे 40 रुपये घेत आहेत. अशा प्रकारे आमच्याकडे आणि अनेक नागरिकांनी तक्रार केली. पे अँड पार्कचा रेट आहे बघा, हा पे अँड पार्कचा रेट आहे आणि हे वाजवी किंमत घेत आहेत, हे समोर दिसतंय. आणि हे बघा हे 7-8 तक्रारी जे आहेत आणि आम्हाला ह्या नागरिकांनी सांगितलेले आहेत. आणि मला नागरिकांना विनंती करायची आहे की तुम्हाला ह्या पार्किंग संदर्भातली काय समस्या असेल, कोण पैसे जास्त अजून घेत असेल तर माझा नंबर आहे 9819259394, जेणेकरून नागरिकांची लूट थांबायला पाहिजे. याच्या मागे मूळ उद्देश आहे. पण इंटरनेट जी कंपनी जी आहे इंटरा ही जी कंपनी जी आहे ह्या मूळ कंपनीलाच कारवाई व्हायला पाहिजे. आणि याच्यामध्ये रेल्वे मंडळ आणि DRM ऑफिस यांनी जातीने लक्ष दिले पाहिजे, जेणेकरून या नागरिकांची लूट थांबली पाहिजे. बघा मूळ रेट वेगळा, आत्म लपून ठेवलं वेगळं. बघा
हे तर आता आम्ही तुमच्यासमोर पर्दाफाश केलंच आहे. पण हे DRM ऑफिसने ताबडतोब यांना बघून कारवाई केली पाहिजे आणि हे कोणात लूट थांबली पाहिजे, नागरिकांना लूट थांबली पाहिजे. आम्ही कोणाच्या विरोधात नाही आहे, ऐकलं का. पण ही जी मेन कंपनी आहे त्या कंपनीमुळे कारवाई व्हायला पाहिजे. कारण कंपनी ह्या लोकांना वाजू पैसे घेत असेल म्हणून हे लोक करायचं, हे काम करा, यांना काय बोलण्यात काही लॉजिक नाही. तर काय भूमिका असणार आहे संबंधित ठेकेदार अधिकाऱ्यांवरती कारवाईची मागणी करणार आहात काय? अहो मी काय म्हणतो, हे जे मुळात जे टेंडर जे आहे हे टर्मिनेट झालं पाहिजे आणि इथले जे नागरिकांची लूट थांबली पाहिजे. आणि ते हे जे वरचे लोक जे आहेत, जो कंपनीचा मालक जो आहे तो आदेश देणार, हे लोक तसं करणार. त्यामुळे ह्या लोकांना म्हणजे इथं कामगारांना बोललं काय लॉजिक नाही आहे. तर DRM ऑफिसनी, रेल्वे मंडळांनी हे जे आहे ही कंपनी आहे इंडियन म्हणून, तर ह्या कंपनीवर कारवाई करावी आणि जेणेकरून नागरिकांची लूट थांबवावी. नागरिकांची लूट थांबवून. आणि मला एवढंच म्हणायचं आहे, DRM ऑफिसनी नागरिकांना लुटायचा का लायसन दिले का आणि कधी लूट थांबणार. मला वाटतं ह्या जे DRM जे आहेत त्यांचं आणि हा जो ही कंपनी आहे या कंपनी साटेलोट आहे. आणि सर्रास या ठाणे शहरामध्ये हजारो गाड्या लागल्यात, बघा ना किती लोकांना लुटत आहेत. ही लूट थांबली पाहिजे, याच्या मागे मूळ उद्देश आहे. तर ह्या सगळ्या कंपनीला ताबडतोब टर्मिनेट करून कारवाई करावी. आणि मी तर म्हणतो या DRM ऑफिस जे आहेत ना, DRM जे आहेत ना रेल्वे मंडळ, यांची पण चौकशी करावी, जेणेकरून हे भ्रष्टाचारांना खतपाणी घालतात का आणि याचे काही लागेबंदी आहेत का, तर यांच्या ताबडतोब कारवाई करण्यात यावी. नक्कीच आपण पाहू शकतो की या संपूर्ण परिसरामध्ये आपण पाहिलेलं आहे, स्टेशन परिसरामध्ये कुठेतरी या बाईकचे रेट वेगळे आहेत, परंतु हे लक्षात ठेवले होते आणि याचं नाव सांगा कुठे तुम्ही बातमी रेल्वे पासून हे दादा पडवेल या विभागामध्ये जे की फसवणूक केली हा सर बोला. ही सध्याची पार्किंग जी आहे ही ठाणा स्टेशनला दादा पाटील वाडी आहे. जो मेन जो ह्या ठिकाणी येणाऱ्या जी बस येते सटीच्या बाजूला ही पार्किंग जी आहे. पण हा जो ठेकेदार आहे याच्या अनेक ठिकाणी ठेके आहेत आणि हा प्रत्येक ठिकाणी नागरिकांना लुटतोच आहे, असे आम्हाला तक्रार आले. याच्या डोंबिवलीमध्ये पण असं जे आहे पार्किंग जे आहेत, कारण ही मोठी कंपनी आहे. मोठी कंपनी असल्यामुळे मोठं भांडवलदार आहेत आणि मोठ्या अधिकाऱ्यांची यांचे लागेबंदी आहेत म्हणून कारवाई होत नाही. पण मला असं म्हणायचं आहे, या येत्या 1-2-3 दिवसांमध्ये कारवाई झाली नाही तर आम्ही स्वतः DRM ऑफिसच्या आतमध्ये आंदोलन करू. नागरिकांच्या हितासाठी आंदोलन करणं गरजेचं आहे आणि नागरिकांची लूट थांबवावी याच्यामागे मूळ उद्देश आहे. धन्यवाद. या ठिकाणी आता काही दिवसांपूर्वी गावदेवी परिसरामध्ये देखील आग लागली होती. या ठिकाणी फायर ऑडिट वगैरे झालेले आहे का, काही असं झालेलं आहे का? बघा तसं ह्या ठिकाणी बघा ना ऍक्सिडेंट भरपूर आहे, तसं काही तर म्हणजे तसं काय करायची गरज नाही. पण यांनी जे फायर ऑडिट करणं गरजेचं आहे ऑलरेडी. कारण का इथे लाखो लोक ये जा करतायत आणि मुळात मला काय म्हणायचं आहे की इथे फायर ह्या स्टेशन आहे, लाखो लोक आहेत, फायर ऑडिट करणं गरजेचं आहे ऑलरेडी. पण त्यांनी नैसर्गिक त्यांनी करून घेतली पाहिजे. आणि तसं बघितलं स्टेशन आहे इथे, त्याच्यामुळे फायर ऑडिट फार महत्त्वाची आहे आणि त्यांनी करून घेतले पाहिजे. कारण की नागरिकांच्या जीवाची बेते ना. मग ह्या 3 माळ्याची ही जी पार्किंग जी आहे हजारो गाड्या लागतात, ऐकलं का. त्याच्यामुळे इथे इंधन आहे, इंधन असल्यामुळे पेट्रोल गाडीत आहे आणि मग पेट्रोल असल्यामुळे गाडी मोठी आग भडकू शकते आणि मोठं एक अपघात घडू शकतो. फायर ऑडिट पण होणं गरजेचं आहे. आपण पाहू शकतो की अनेक रेल्वे मॅनेजरचा ऑफिस आहे या ठिकाणी समाजसेवक संगम डोंगरे यांनी या संपूर्ण प्रकरणाचा आता खुलासा या ठिकाणी केलेला आहे आणि येत्या काळात नागरिकांची लूट थांबली नाही. ही सदरची इमारत 3 माळ्याची आहे. याच्यावरती पण रेल्वेच्या अधिकाऱ्यांचं ऑफिस आहे. तर रेल्वेच्या अधिकाऱ्यांचा जीव महत्त्वाचा आहे आणि आता फायर ब्रिगेडचे दोन अधिकारी वारले, ठाणे महापालिकेचा फायर ब्रिगेडचा. पण फायर ऑडिट करणं फार महत्त्वाचं आणि यांनी करून घ्यावी असं मी त्यांना विनंती करतोय आणि याच्यावर कारवाई व्हावी. तर आपण